बॅट्समनची नावं सांगा ना मग. मी नका परत विषय सांगू. कोण येतोय का? ए लवकर ये बाबा, जाऊ नको तिकडे. गांगुर्डे नॉट ऐकला ना? मैदानामध्ये अशी सतत धावांसाठी मैदानामध्ये दोन खेळाडू मात्र पुढे कोणत्याही फलंदाज गायकवाड आणि विजय फलंदाजी करणारे दोन फलंदाज मात्र संघाचा मैदानामध्ये गोलंदाजी करतो. सुंदर चेंडू सर्व चेंडू येताना क्षेत्ररक्षक मात्र चेंडू हा संघर्ष
वाटतं केलं ना क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या संत गतीमध्ये फलंदाजी चालू आहे पण गरजेचं आहे ते विकेट घेणं गरजेचं आहे संत खेळणं गरजेचं आहे प्रत्येक चेंडूवर एक दोन संघाचा भावफलक नाटवताना घेता प्रहार करताना चेंडूवरती चेंडू विविध क्षेत्राद्वारे क्षेत्राची चेंडू होईल चांगल्या क्षेत्राच्या कधी खेळतात की नाही कधी खेळणार की नाही आपण कधी पाहिलं पण इथून मात्र आपल्याला उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट क्षेत्रक्षण करताना खरोखरच सलाम आहे सर्व प्रयास करत हाथ में सुनिए दिल में भरा है मैदान पर बैठ आंखों में क्रिकेट का चेहरा है कहते हैं गाली जिंदगी है ये सवाल मेरी या सिक्सर में दोनों में बस की होती है क्या जबरदस्त पटकलेला चेंडू पाहूया सीमेरेषेचा झेल घेण्याचा प्रयत्न चेंडू मात्र जातो सीमेरेषेच्या बाहेर षटकार होतो काय उत्कृष्ट फलंदाजी करताना आपल्याला हा फलंदाज दिसतो आक्रमक होतो आणि खरोखरच धडाकेदाराची फलंदाजी करताना तेवढी रोज इथे क्षेत्ररक्षण मात्र उत्कृष्ट होतं गेम चेंजर संघाकडून सुंदरचा फटका एक जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते आपल्याला या मैदानामध्ये नाशिक शहरामध्ये एक तीर्थक्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेलं आज भारतामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेलं हे शहर नाशिक शहर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र त्यानंतर आणि आता गोलंदाजीसाठी येत आहे आणि जबाबदारी कोण येते म्हणजेच या संघाचे कॅप्टन डॉक्टर नितीन मस्के मध्यप्रदेशी गोलंदाजी करताना राठोड मारा करते फलंदाजी करतो उजव्या फलंदाजी करणारा फलंदाज मिलिंद आता पुन्हा 3 धावांवरती खेळतोय मिलिंद आणि त्याला इथे उभं राहावं लागलं आहे एक वेगळ्या स्टाईल मध्ये थोडस वाकून हे बॅट करतोय तयार होतोय सुंदर चेंडू तोडून चांगला फटका खेळ घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना आणि पहिल्या चेंडूवरती हात करण्याचा ब्रेक थ्रो या गोलंदाजीवरती पहिला कधी बॅट करतो पहिलं यश प्राप्त करून देतोय तो म्हणजे नितीन मस्के काय जबरदस्त गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती मिलिंदला पाठवतो पॅनेलमध्ये पाठवतो आणि इथे मात्र सन्नाटा होतो तो छेड घेतला भिडून क्षेत्रामध्ये हलकासा उंच गेलेला चेंडू भेट गेलेला चेंडू इथे मात्र केतन कोट्टेही चूक न करता मात्र मिलिंदला पॅनेलमध्ये पाठवतो पहिलं यश प्राप्त करतोय तो म्हणजेच नितीन मस्के कर्णधार स्वतः पहिल्या चेंडूवरती कधी बाद करतो यश प्राप्त करून आपल्या संघाला 170 धावांचं आव्हान आरकेवाडी संघाला इथे मात्र मोठा मोठा मिलिंदच्या रूपामध्ये इथे तडाखेबंदाची फलंदाजी करताना उमेश आहेर आपल्याला दिसतो एक षटकार मारून खेळतो मैदानामध्ये आणि त्याला साथ देण्यासाठी आता मात्र रंगावर जातो तो किशोर जाधव डॉक्टर किशोर जाधव हे सगळे डॉक्टर आहेत आज हॉस्पिटलमधून त्याच्या क्लिनिकमधून एक वेळ काढून या मैदानामध्ये नाशिक या शहरामध्ये खेळण्यासाठी आलेले एक वेळ मला आवड म्हणा कारण क्रिकेट हे वेळ सगळ्यांनाच लागलेलं आहे इथे मात्र 3 चाके हातामध्ये घेऊन चालणारा मूल आता मात्र हातामध्ये बॅट घेऊन चालायला शिकतो हा सुंदर चेंडू ऑफच्या बाहेर गेलेला चेंडू निर्धाव असा जातो नाही पण त्यांचा शरीर बाहेर अतिशय विचारपूर्वक इथे निर्णय घेण्यात दिसतो म्हणजेच कुणाल बोधनकर एक उत्कृष्ट सरपंच टेनिस क्रिकेट असोसिएशनचा हा पंच एक जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला नेहमी दिसतो
सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर गेला चेंडू थोडासा ऑफसाईडला खेळच्या नादामध्ये चेंडू मात्र दिशेने आणि नंबर मिळतात धावतो नाही चेंडू वाढतोय वेळ वाढतोय धाव सुद्धा वाढते आणि थोडाच फायदा होतोय सोने पोलीस पिंपळगाव संघाला आणि आत्मशोधक पुन्हा एकदा आपल्या पहिल्या चेंडूवर त्यांनी यश प्राप्त केलं होतं आनंद ते मात्र निर्माण झाला होता चंद्र सिंगासाठी दोन वाईट पडतात पार करून चेंडू टाकेल हा मात्र सुंदर चेंडू टाकलेला चेंडू हा मात्र चेंडू मिळतो काही गोलंदाजी करतो थोडीशी साईड बदलतोय गोलंदाजी करतोय फलंदाज जखून ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि पंचांचा निर्णय पुन्हा एकदा इथे वाईट सांगतोय पंचांना वाटलं होतं थोडासा चेंडू पायाला लागून गेला असेल पायाला लागून गेला असेल परंतु एक चांगला निर्णय वाईटचा लागोपाठ 3 चेंडू हॅट्रिक होतो वाईटची नितीन मस्के इथे मात्र कर्णधाराला नक्की विचार करावा लागेल मिडऑफ क्षेत्रामध्ये चेंडू दिलेला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे चेंडू हरवतोय तोपर्यंत 2 धावा मात्र या 2 खेळाडू घेण्याची गरज आहे आता प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याची गरज आहे एक दोन धावा घेणं फार गरजेचं आहे टार्गेट मात्र 117चा आहे एक गडी पास झालेला आहे उत्तम अशी गोलंदाजी ते उत्तम क्षेत्ररक्षण होत आहे ते म्हणजेच गेम चेंजर कडून आणि तेवढं चॅलेंज आता आहे ते म्हणजे पिंपळगाव संघाला नितीन मस्के पुन्हा एकदा क्षेत्रामध्ये हा हलकासा कट केलेला चेंडू ढकलून दिलेला चेंडू मात्र जातो सीमारेषेवर चेंडू हरवला जातो तो धाव पूर्ण आता मात्र गती वाढते थोडस स्पीड मात्र नक्की वाढते या 2 फलंदाजांमध्ये प्रत्येक चेंडू 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी होतोय धाव गती मात्र इथे वाढवतो नाही 2 फलंदाज आहे ते म्हणजे उमेश आहेर सलामीचा अजून फलंदाज आणि त्याला साथ देण्यासाठी आला तो किशोर जाधव 4 धावांवरती खेळतोय किशोर जाधव चांगली साथ मिळते म्हणजे उमेश आहेर याला ऑफच्या बाहेर गेले चेंडू पुन्हा एकदा वाईटचा इशारा आहे 4 वाईट होतात या षटकावर अतिशय मागणं षटक पडलं होतं सनसनाटी मात्र इथे निर्माण केली होती ती म्हणजेच नितीन मस्के यांनी 3 बॉल आतापर्यंत आणि 4 वाईट झाले पण आतापर्यंत 7 चेंडू टाकले त्याने सनसनाटी मात्र निर्माण केली होती परंतु इथे थोडा दिशांनी चेंडू येतोय येतोपर गेलेला चेंडू जोरदार अशी अपील करताना पंचाकडे इथे चेंडू मात्र पायाला घासून जातोय आणि निर्णय चेंडू होतोय इथे मात्र आता नितीनला कर्णधार नक्कीच विचार करून गोलंदाजी करावी लागेल डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल मनावरती ताबा ठेवावा लागेल आणि एक लक्ष ठेवूनच गोलंदाजीचा टप्पा आणि वेग मात्र मर्यादित ठेवून फलंदाज जखडून ठेवणं हे मात्र गरजेचं आहे नितीन मस्केला यॉर्करचा आणि उंचासा मारला फटका पाहूया कव्हर मध्ये चेंडू 30 क्षेत्रात चेंडू मागे धावताना टप्पा पडतो शिवर चेंडू जातो चेंडू हरवला जातोय तो पण किती धावा मिळतात 3 धावा रनिंग बिटवीन दोन खेळाडू अतिशय सुंदर प्रत्येक चेंडूवर धावा घेत आहेत धावफलक मात्र धावता ठेवताना हे 2 खेळाडू आपल्या संघाचा धावफलक इथे धावता ठेवतात आपल्या संघाची धावसंख्या वाढवतात विजय पत्राचा रथ मात्र हाकतात आणि मोठी जबाबदारी या 2 खेळाडूंनी घेतलेली आहे खरोखर मोठी भागीदारी होणं फार गरजेचं आहे 117 रन्स करायचे आहेत आपल्याला दुसरं षटक प्रगती पथावरती आहे कर्णधार नितीन मस्के याचे राऊंड विकेट मारा करतोय आता थोडीशी आपली साईड बदलतोय धावकराचा फलंदाज आला आहे तो म्हणजे उमेश आहेर आणि हा चकवा देणारा चेंडू इथे मात्र फायदा होतोय राऊंड विकेट मारायचा अशा तऱ्हेने हे षटक संपलं 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 1 गडी बाद 22 2 षटकानंतर धाव संख्या होते ती 1 गडी बाद 22 36 चेंडू होणे शिल्लक आहेत 6 षटक शिल्लक आहेत आणि पाहिजे धावा 95 धावाची अजूनही गरज आहे अशक्य असं आव्हान आहे ते म्हणजे पिंपळगाव संघाला क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ शेवटच्या चेंडूमध्ये रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट कधी आजपर्यंत भविष्यवाणी सांगू शकत नाही की क्रिकेटमध्ये कोणत्या संघ कधी जिंकेल कधी हारेल आणि कधी गेम चेंज होईल पाहूया आता पिंपळगाव संघ गेम
चेंज करतो का गेम चेंजरसाठी फलंदाजीसाठी येतोय किशोर जाधव आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजे रवींद्र कुटे फुलटा चेंडू हलकासा ऑफ साइडला हा फटकवताना क्षेत्ररक्षण मात्र हजर आहे चांगलं क्षेत्ररक्षण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला आपल्याला इथे मिळत आहे या सर्व खेळाडूंकडून 2 धावा मात्र मिळत आहे खरोखरच चांगली फलंदाजी इथे या 2 खेळाडूंकडून बघायला मिळते आपल्या संघाला धावता ठेवताना आपल्या संघाला विजयपथावर घेऊन जाते एक मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न यशस्वी आणि गरज आहे प्रत्येक चेंडूवर 1-2 धावा घेऊन बरेच खराब चेंडूचा समाचार घेताना चौकार षटकांची भरसात करावी लागणार 35 चेंडूमध्ये अजूनही 93 धावांची गरज आहे मोठं टार्गेट आहे जिंकायचं असेल तर आपल्याला धुवाधार फलंदाजी करावी लागेल आक्रमण करावं लागेल हा जबरदस्त फटका पण चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आता धक्का आहे तो पिंपळगाव संघाला लेग साईडला फिरून मारायचा प्रयत्न षटकार मारायचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 2 धक्के मिळत आहेत मोहित जैन याने झेल घेतलाय अगोदर फलंदाजी करताना सुद्धा 22 चेंडूमध्ये 35 धावा केल्या मोहितने चौकार षटकार मारले होते आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं इथे सुद्धा एक उत्कृष्ट खेळी करताना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना मोहित जैन उत्कृष्ट झेल घेतोय आणि फलंदाजीला पॅव्हलियनमध्ये पाठवतोय आता दबाव मात्र वाढतोय तो म्हणजे पिंपळगाव संघावरती आरके वॉरियर्स दबावामध्ये येतोय पण दबाव जुगारून खेळ तो क्रिकेटर तो खेळाडू पाहूया कोणत्या तऱ्हेने दबावाला हे बळी पडतायत का जुगारतायत एक 22 रुपये धाव मात्र इथे मिळत आहे थोडासा इथे फिल्डिंगमध्ये चेंज करणं गरजेचं आहे विकेट लवकर जेवढा घेता येईल तेवढा संघ आपला विजय होईल रवींद्र मेहता इथे क्षेत्ररक्षण म्हणून घेतो एक दबाव टाकण्याचा प्रयत्न चक्र ही रस्ता आपल्याला दिसतो तो म्हणजेच रवींद्र मेहता सुंदर चेंडू वेग मात्र मर्यादित होतोय चुकवतोय कोणाला चकवून आणण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय रवींद्र मेहता उत्कृष्ट गोलंदाजी संघासाठी ऑप्शनच्या बाहेर गेले चेंडू ते मात्र आणि अशा तऱ्हेने विकेट पंचाने मात्र इथे निर्णय 5-7 देताना इथे एक विचार विनिमय करून निर्णय देताना इथे विकेट जाते पिंपळगाव संघाचा आता मात्र मोठा धक्का पिंपळगाव संघाला कीपर कॅच आणि कीपरच्या पाण्यामध्ये झेल होतो
एक सुंदर गोलंदाजी आणि खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण इथे होत आहे ते म्हणजेच गेम चेंजर इथे मला दबाव तीन गरीब बाद होते गरीब बाद होते दबाव टाकण्यामध्ये यशस्वी झालाय गेम चेंजर बरोबर गेम चेंज करतो हा सुंदर चेंडू यार का टाकलेला आपण ग्राउंड विराट केल्यापर्यंत चेंडू येताना एक धावामध्ये मटके उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे गेम चेंजर संघाकडून एक नंबर ग्राउंड होती वैभव ठाणे आणि टीम पालघर या दोन संघांमध्ये पुढील सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कॅप्टन टीम लिस्टली आणून द्यायची आहे एक फर्स्ट स्टेज टॉस टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 आणि या स्पर्धेतील पहिला सामना होता आहे ग्राउंड क्रमांक 1 वरती गेम चेंजर वर्सेस आर के वॉरियर्स या दोन संघांमध्ये गेम चेंजर संघ नाणेफेकीवर प्रथम फलंदाजीचं घेऊन 117 धावांचं आव्हान दिलेलं आहे हा डाव्यासोबत गेलेला चेंडू अतिशय वेगात टाकलेला चेंडू बॅट्समनला समजत नाही एक धाव मात्र पूर्ण केले दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी चेंडू येईपर्यंत 2 धावा पूर्ण इथे मात्र दबाव नक्कीच आहे पिंपळगाव संघावरती धावा इथे पाठलाग करताना बरं दमछाक होताना घडी बाद होत आहेत दबावामध्ये येत आहे तो म्हणजे पिंपळगाव संघ लीग मॅचवर 2 धावा मात्र मिळत आहेत कव्हरमध्ये आलेला चेंडू इथे मात्र चेंडू होताना आणि उत्कृष्ट क्षेत्राच्या खरोखर टाळ्या मात्र होती या दोन खेळाडूंसाठी चेंडू होतो शिवरेषेजवळ चौकार अडवताना तोपर्यंत धावा मात्र इथे निघत आहेत 3 रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये अतिशय चांगले आपल्याला बघायला मिळते धावाचा ओघ मात्र वाढतो आपल्या संघाला विजयपथावर घेऊन येण्याचा प्रयत्न मात्र किती यशस्वी होतोय पाहूया पिंपळगाव संघाकडून हा उत्तुंग फटका ही मॅच शॉट सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये केतनच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय फलंदाज बाद होताना पॅव्हलियनमध्ये परततोय इथे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न धुवाधार फलंदाजी करण्याचा प्रयत्न इथे अयशस्वी होताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे पिंपळगाव संघाकडून पिंपळगाव संघाचा 12वा खेळाडू नीलकंठ आता मात्र दबाव वाढतोय पिंपळगाव संघावरती मोठंसं टार्गेट दिला होता परंतु दमछाक किती होत आहे पिंपळगाव संघाची उत्कृष्ट खेळ बघायला मिळतोय तो म्हणजे गेम चेंजर संघाकडून रवींद्र कुटे गोलंदाजी करताना सरळ मारलेला चेंडू ऑन शतकामध्ये चेंडू जातो शतकचे तिथे 1 धाव मात्र मिळेल कदाचित समाधान संत गतीने खेळ इथे होतोय एक मात्र निश्चित इथे होतोय ते म्हणजेच गेम चेंजर संघ नक्की विजय होईल परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ चेंडू मात्र इथे जातोय निर्धाव उत्कृष्ट गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्या संघासाठी दबावात्मक अशी गोलंदाजी करतोय फलंदाजाला मात्र जखडून ठेवले मोठे फटके मारण्याची संधी काही तो देत नाही इथे चौकार षटकांची बरसात होत नाही कारण गेम चेंजरने चांगले फटके मारले होते खास करून इथे आपल्याला मोहित जैनची फलंदाजी मोहित करणारे होते आणि विशाल तांबे आणि विशाल असा स्कोर इथे आपल्या संघासाठी तयार केला होता 2 धावा मात्र मिळत आहेत
धावसंख्या होती ती 4 षटकानंतर 4 गडी बाद 34. हॅलो मोहित जैन इथे खरोखर मोहित एक उत्कृष्ट खेळ खेळताना आपल्याला बघायला मिळतो. आपल्या संघासाठी उपयुक्त असा खेळाडू फलंदाजीमध्ये त्यांनी करामत केली होती आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तो इथे जबाबदारी सांभाळतो. हा जबरदस्त फटका पाहूया. सरळ चेंडूचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येताना चेंडू अडवतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न नक्की ते यशस्वी होईल. एकतर्फी सामना आपल्याला इथे बघायला मिळतो तो म्हणजे गेम चेंजर वर्सेस RK वॉरियर्स या 2 संघांमध्ये 117 धावांचं आव्हान मात्र प्रयत्नाने दमछाक होताना इथे होते ती म्हणजेच RK वॉरियर्स संघाची. हा चांगला फटका हवेत गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक झेल खाली येताना इथे झेल मात्र चुकतोय. जीवनदान मिळत आहे तो फक्त 2 धावा पूर्ण. एक जबरदस्त प्रयत्न इथे 20 चेंडू मध्ये 78 धावांची गरज. एक जबरदस्त आव्हान इथे या 2 खेळाडूंना आपल्या संघासाठी. इथे मात्र चेंडू निर्धाव जातोय. ते मला म्हणावं लागेल वॉरियर्स संघासाठी घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं है और कोशिश करके हारे तो गम नहीं है. नक्कीच एक याला मनोबल इथे वाढवावं लागणार आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये ते खेळावं लागणार आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ इथे षटकारात चौकांची जर पडसाद झाली तर नक्की हा संघ विजय होऊ शकतो आणि गरज आहे इथे आता फटकेबाजीची. इथे आक्रमक होण्याची गरज आहे ती वॉरियर्स संघाला. फुलटॉस चेंडू येतोय कसा असा आडवा पट्टा मारताना ग्राउंड शॉट येतोय. ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे पण एका धावचे समाधान मारताना अशा तऱ्हेने षटक संपलंय मोहित जैन यांचं आणि 5 षटकांमध्ये धावसंख्या होती 4 गडी बाद 40. अजूनही 18 चेंडूंमध्ये 77 धावांची गरज आहे. कठीण असं आव्हान आहे. 18 चेंडू आहेत आणि 78 रन्सची गरज आहे. इथे पाहूया आक्रमक असा फलंदाज इथे कोण येतोय. आपल्या संघाला तारण कोण घेऊन जातोय. एखादा नक्कीच तारण हा या संघासाठी इथे यावं लागणार आहे आणि कोण तारण ठरतो का तो या 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज पूर्ण करतोय का टार्गेट आपल्या संघाला विजयी करतोय का. मैदानामध्ये आता फलंदाजी गरज आलेला नीलकंठ आणि त्याला 7 मिळत होती म्हणजेच प्रथमेश आणि प्रथमेश मात्र इथे समयोचित फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत प्रथमेश याने 10 धावा केलेल्या आहेत आणि आपल्या संघाला उपयुक्त फलंदाजी करताना नक्कीच आपल्या संघाला विजय पथकावर घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय की पाहूया. 6वं षटक नाणेफेक
नाणेफेक उडवताना क्रिकेट असोसिएशन इंडियाच्या सेक्रेटरी माननीय मीनाक्षी गिरे मॅडम, वेदा ठाणे आणि एटीएम पालघर या दोन संघांना नाणेफेक उडवली जाते. इथे मात्र मिडोगेट क्षेत्रामध्ये चेंडू झाला, 2 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी इथे होते, त्याचा पुरेपूर इथे फायदा उठवताना हे दोन फलंदाज नीलकंठ आणि प्रथमेश कपूर. पालघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम अशी गोलंदाजी स्वीकारली आहे. हार्दिक अभिनंदन पालघर संघाचं, वेदा ठाणे संघाचा सुद्धा हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. विकट टाकलेला चेंडू हा सरळ जातोय उजव्या सीच्या बाहेर, अतिशय वेगवान अशी गोलंदाजी करताना वेगवान असा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. तो म्हणजे गेम चेंजर संघाकडून मोठंसं रनअप घेतोय, गोलंदाजी करतोय, जखून ठेवण्याचा प्रयत्न, दबाव टाकण्याचा प्रयत्न यशस्वी, आक्रमक अशी गोलंदाजी करताना हा गोलंदाज. आकोटापता चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट वरती काही चेंडू येत नाही, निर्धाव असा जातोय आणि 3 चेंडू आतापर्यंत टाकले. उत्कृष्ट गोलंदाजी करताना अगदी आत्मविश्वासाने आपल्या गोलंदाजी मार्कने जातोय, विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. खरोखर टप्पा आणि त्या चेंडूचा वेग मात्र मर्यादित ठेवताना गोलंदाजीला चांगली धार देतोय, फलंदाजाला जखडवून ठेवतोय आणि आपल्या संघाला उपयुक्त अशी गोलंदाजी करतोय. आकुटापता चेंडू, पुन्हा एकदा पाऊस चेंडू येतो होतो, पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न, पंचांचा निर्णय मात्र इथे आपल्याला वाईटचा इशारा येतोय. पाऊस होतोय, एक धाव मात्र वरते, एक चेंडू वरतोय, एक वेळ वरते. धाव संख्या होती ती 43. थोडासा संत खेळ, पुन्हा एकदा आकुटापता चेंडू टाकला होता, सरळसा मारलेला चेंडू ऑफ साइडला येतोय. चेंडू मात्र पायाने अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण. स्ट्राइकआउट क्षेत्रामध्ये चेंडू जाताना इथे मात्र 2 धावा घेत आहेत. चेंडू अडवला जातोय, फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 5 षटक प्रगतीपथावरती आहे ते विशालचं आणि शेवटचा चेंडू या षटकातील अतिशय उपयुक्त अशी गोलंदाजी करताना खरोखरच टिचून अशी गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजाला जखडून ठेवले. धावा रोखण्याचं काम मात्र विशालने केलं आहे. हा वेगात टाकलेला चेंडू, तेवढा चांगला पटकवलेला चेंडू आहे. एक धाव मात्र मिळते, क्षेत्ररक्षक मात्र हजर आहे. थोडासा लेट होतोय इथे चेंडू फेकायला, तोपर्यंत फलंदाज धावबाद होतोय का? धावबाद होताना फलंदाज हा मोठा धक्का. पुन्हा एकदा अशा तऱ्हेने हे षटक संपलेलं आहे. 6 षटक संपले. 6 षटकानंतर धाव संख्या होते 5 गडी बाद 48. इथे मध्ये सामना जिंकतो तो बघा गेम चेंजर ह्या सगळीकडे, पण प्रयत्न करतो, खरोखर हार मानत नाहीये. मैदानामध्ये आपल्याला दिसतो आहे एक उत्कृष्ट हा गोलंदाज गेम चेंजर पिंपळगाव संघाकडून प्रसिद्ध असा हा गोलंदाज आणि हा खेळाडू निलेश आहेर. धाव संख्या होती 48. बारा चेंडूमध्ये 69 धावांची गरज आहे. 69 to win. पाहूया कोणत्या तऱ्हेने ह्या 69 धावा होत आहेत काही. हा उत्कृष्ट ऑफसाइडच्या बाहेर टाकलेला खेळून काढलेला चेंडू यष्टीमागे चेंडू जात असताना एकदा मात्र येथे फेकी होते. चेंडू हरवला जातो एका धावेचा समाधान. अजूनही 68 धावांची गरज. बाई चेंडू झालेला हा रन सिंक मिळतो तो विरुद्ध. षटक प्रगतीपथावरती आहे. गेम चेंजर संघाकडून षटक टाकतोय. हा फिरून मारण्याचा प्रयत्न आहे यशस्वी. यष्टीमागे चेंडू होतो, एक साला चेंडू होतो, एक धाव मात्र मिळते.
इथे मात्र आपला एक धावांची गरज नाही, इथे चौका षटकांची गरज आहे, इथे मात्र आक्रमक व्हावे लागेल. इथे मात्र मन खणखर करून फलंदाजी करावी लागेल, जीवाचा राग करून जे फलंदाजी करावी लागेल. दबावातून सगळ्या दबाव जुगार इथे खेळावा लागेल या दोन खेळाडूंना. इथे मात्र दबाव वाटतो, गोलंदाजीमध्ये तत्सम करतो हा गोलंदाज विशाल. फलंदाजीमध्ये सुद्धा मोहित जैन आणि 35 धावा केल्याने आता गोलंदाजीमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करताना जबरदस्त गोलंदाजी करतो, हा रनचं मात्र काम करतो. इथे मात्र दबाव आणि एकतर्फी सामना होतोय तो म्हणजे गेम चेंजर कडून. पुन्हा आपल्या गोलंदाज मात्र येताना एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. फर्स्ट डॉक्टर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 टेनिस क्रिकेट महासंघ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा इथे पार पडताना नाशिक शहरामध्ये इथे सामने होते गोलंदाजी. हा मात्र हलकाचा कट होतोय, स्लिपमध्ये चेंजेस होते, काही कमी धावांमध्ये 100 एक धावांमध्ये पूर्ण होते एका धावता संघ. इथे मात्र आता विजयी होतो तो संघामध्ये गेम चेंजर. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, शेवट चेंडूमध्ये रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटच्या चेंडूमध्ये रंगणारा खेळ म्हणजे क्रिकेट, हृदयाचे डोके चुकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट, रंगतदार म्हणजे क्रिकेट, मूर्छित म्हणजे क्रिकेट. इथे मात्र एक धाव नक्की मिळेल, उंच असा गेलेला चेंडू लेग साईडला हा जातो सरळ सीमेरेषेच्या बाहेर, पहिला टप्पा पडतो आणि चौका इथे वसूल करताना मात्र शेवटचा चेंडू गोल इथे करताना इथे आपल्याला दिसतो हा फलंदाज. मनोरंजन म्हणजे क्रिकेट आणि जाते भेद न करणारं म्हणजे क्रिकेट, रंगभेद न मानणारं म्हणजे क्रिकेट, लहान मोठा भेदभाव न मानणारं म्हणजे क्रिकेट. काय क्रिकेट आहे हे सगळे वेळे क्रिकेटचे हे आज डॉक्टर असताना सुद्धा आज या मैदानामध्ये खेळायला आलेले आहेत आणि आपण सुरूच दाखवतो. हातातला स्टेथोस्कोप, इंजेक्शन आणि गोळ्या मात्र बाजूला ठेवताना इथे मात्र मैदानामध्ये हातामध्ये बॅट आणि बॉल घेऊन खेळताना आपल्याला बघायला मिळत आहे. गरीब श्रीमंत म्हणजे क्रिकेट आणि गुरु शिष्य मिलाप म्हणजे क्रिकेट, सर्व समभाव एकात्मता सर्वांना एकत्र आणणारं म्हणजेच क्रिकेट. आणि हे सगळे डॉक्टर मात्र आता इथे क्रिकेट खेळतात. डॉक्टर आज मात्र इथे आपले चुलूक दाखवतात. नेक्स्ट चेंडू क्षेत्रामध्ये चेंडू एकदा पूर्ण केली. शेवटच्या कठीण असा काय चमत्कार नक्की होतो, अशक्य असा आता आणि औपचारिकता प्रकार राहिली म्हणजे गेम चेंजर संघाची दोन क्षेत्रामध्ये चेंडू होते, शंभरशीला हरवला जातो, इथे 2 धावा घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी. टाकून आनंद मात्र घेतो या सामन्याचा, या षटकाचा. त्याला माहिती आहे की आता दबाव नाही आपल्यावर, कमी चेंडू जास्त धावा आहेत, विजय मात्र आपलाच आहे. फक्त इथे गोलंदाजीचा आनंद घेतो आणि हा मात्र चेंडू यष्टीमध्ये जाताना उत्कृष्ट चेंडू वार का टाकलेला चेंडू निर्धाराचा चेंडू जातो. दोन चेंडूमध्ये आपल्याला धावांची गरज अजून जिंकण्यासाठी आवश्यक असावा. चमत्कारी देऊ शकत नाही आणि कोणी इथे जिंकू शकत नाही हे मात्र नक्कीच. हा चांगला फटका शेवटचा गोल करताना चेंडू घातला जातो पॉईंट क्षेत्रामध्ये.
एक धावसाठी आणि हा शेवटचा चेंडू आहे. इथे विजय मात्र होतो तो म्हणजेच गेम चेंजर संघाचा शेवटचा चेंडू हा चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती एक धाव मात्र पुन्हा तो चेंडू हरवला जातो. पुन्हा एखाद्या संघामध्ये अशा तऱ्हेने विजय झालेला संघ गेम चेंजर दोन्ही संघाला हार्दिक अभिनंदन. खरोखर उत्कृष्ट खेळ खेळला गेम चेंजर फलंदाजी करताना 117 धावांचं टार्गेट दिलं होतं. पंचायत मात्र झाली ती म्हणजे संघाची 6 गडी बाद झाली त्याची आणि 55 धावाने इथे विजय प्राप्त केला पाहिजे गेम चेंजर संघाने. उत्कृष्ट फलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण खरोखरच जबरदस्त आपल्याला इथे आज संघ बघायला मिळाला. म्हणजे पहिला सामना एक नंबर ग्राउंडवरती गेम चेंजर आणि आर के वारीच्या दोन संघांमध्ये गेम चेंजर